पांडुरंगावर जर आपण सर्वस्व भार जर घातला तर तो पांडुरंग आपली कधीच उपेक्षा करत नाही. आणि म्हणून काय म्हणतात ते बघूया. त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमचे त्या काही आशेल ओझे, पाषाणाचे पोटी बैसला दुर्धर, तयामुखी चारा कोण घाली, पक्षी अजगर न करी संचित, तयाशी अनंत प्रतिपाळी, तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षेना दया सिंधू माझा. तर ज्या देवाला त्रैलोक्याचे पालन करताना कधीही कंटाळा येत नाही, कधीही त्यांना त्रास होत नाही, त्याला आमचे कसले बरे ओझे आहे. पूर्ण त्रैलोक्याचे ओझं तर तो वाहत आहे. पाषाणाच्या पोटात बेडूक बसलेला असतो, मग त्याच्या पोटामध्ये अन्न कोण घालतो. काही पक्षी अजगर हे कधीही आपल्या अन्नाचा संचय करीत नाहीत, पण तरी तो त्याचे पोट भरतोच ना. तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगावर सर्वस्व भार घातला तर तो दयानिधी, दयेचा केवळ समुद्र असा जो माझा देव आहे, तो कधीही कुणाची उपेक्षा करत नाही. म्हणजे म्हणजे विश्वाचा पालन करणारा हा जो माझा विठ्ठल आहे, तो सगळ्यालाच अन्न पुरवतो, सगळीकडेच लक्ष देतो, आणि माझा विठ्ठल कधीही कुणाची उपेक्षा करत नाही असं या भागातून सांगतात. रामकृष्ण.